ज्यांना हे पिंजरे नको आहेत, ज्यांचं बजेट एवढं नाही आहे, तर त्यांच्यासाठी आपण पगोल्या बनवलेल्या आहेत. तर पगोल्या आपण दाखवूया. तर अशा प्रकारच्या या पगोल्या आहेत. याला जे हे रिंग आहे ह्याचा डायमीटर किती आहे? मित्रांनो, मजेत ना अशानंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. 11 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. म्हणजे बरेच जणांच्या गावामध्ये घरामध्ये 11 दिवसाचे बाप्पा विराजमान होतात, त्यांचं विसर्जन झालेलं आहे. आणि आता आपण मासे पकडायला निघालेलो आहोत. आज आपण पर्ल स्पॉट पकडायला जाणार आहोत सचिन साळकर बरोबर. सृष्टीज ब्लॉग्स हे सचिनचं युट्यूब चॅनल आहे, तिथे देखील तुम्हाला फिशिंगचे बरेच व्हिडिओ बघायला मिळतील. सो आजचा आपला पुन्हा एकदा टार्गेट आहे पर्ल स्पॉट म्हणजेच काळुंद्री मासा. आणि हा काळुंद्री मासा आहे तो रत्नागिरीच्या पुढे अलिबाग पट्ट्यापर्यंत कुठे बघायला मिळत नाही, रादर तिथे मिळतच नाही. हा जो काळुंद्री मासा आहे हा पुढे आपल्या तळ कोकणामध्ये मिळतो आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी मासा आहे. तर हा आपला आजचा मूळ टार्गेट असेल. त्याबरोबर जर जिताडा मिळाला तर जिताडा देखील नक्की आपण कॅच करणार आहोत. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपल्याबरोबर सचिन साळकर आहे. गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे 11 दिवसाचं आणि आज आम्ही चाललो आहोत ते खाडीमध्ये काळुंद्री पकडायला पर्ल स्पॉट. तर त्याच्या अगोदर मी दाखवतो की आपण हा असा पिंजरा बनवतो. ऍक्च्युली हा रेडी नाहीये, रेडी पिंजऱ्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे ऑलरेडी आणि त्याच्या ऑर्डर्स देखील सुरू झालेले आहेत. बरोबर ना? चांगला प्रतिसाद आहे लोकांकडनं. पण लोक आपल्याकडनं पिंजरे जे घेत आहेत तर त्यांना ते खेकडे मिळत आहेत का? हो, ते काही आपल्याला फोटो पाठवतात, काही जण असा व्हिडिओ छोटा ओके पाठवतात. तर हा जो पिंजरा आहे ह्याची काय कॉस्ट ठेवली आपण? 1000 रुपये आणि डिलिव्हरी चार्जेस वेगळे 1000 रुपये याची या पिंजऱ्याची कॉस्ट आहे. हा पिंजरा कसा आहे, कसा वर्क करतो ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. पण आता आपल्याकडे रेडीमध्ये नसल्यामुळे आम्ही हा रेडी करतानाचा दाखवलेला आहे पिंजरा आपल्याकडे खेकड्यामध्ये. आता गोव्यात घेऊन गेले. अच्छा, 15 पीस. ओके. आता आपण ज्यांना हे पिंजरे नको आहेत, ज्यांचं बजेट एवढं नाही आहे, तर त्यांच्यासाठी आपण पगोल्या बनवलेल्या आहेत. तर पगोल्या आपण दाखवूया. तर अशा प्रकारच्या या पगोल्या आहेत. याला जे हे रिंग आहे ह्याचा डायमीटर किती आहे? 1.5 फूट. 1.5 फुटाचा डायमीटर आहे. ह्याला आपण शीग वापरलेली आहे. किती MM ची? 6 MM ची शीग वापरलेली आहे. आणि याचा घोळ जर बघाल तर हा व्यवस्थित घोळ आहे. अगदीच जास्त घोळ पण आपण ठेवला नाही, कमी पण नाही. हा, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. हा व्यवस्थित घोळ ठेवलेला आहे. हे पण भरपूर आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला जी आपण जाळी जी वापरलेली आहे, हे बघ, ह्याच्यातले जरी 2 जरी कापले गेले तरी कुर्ली बाहेर नाही येणार. मोठ्या होलवाला नाहीये. 2, 3, 4 जरी कापले ना, 4 अशी जरी कापली तरी पण खेकडा बाहेर येणार नाही. मुळात काय की आपण हे पण जाडच वापरलेलं आहे. आपण ट्रॅपला वापरतो ना, हा, तेच नेट आपण ह्याला वापरलेलं आहे. ह्याची काय किंमत ठेवली आपण? ह्याची आपण 200 रुपये. 200 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला हा घोळ, हे वरचं रिंग, त्याच्यानंतर ही रस्सी, ही इथपर्यंतची रस्सी, ह्याच्या वरची आपण रस्सी देत नाहीये. ट्रॅपला आपण देतोय. ट्रॅपला देतो आपण. ओके. जे आता सचिनच्या हातात मिळते तेवढीच वस्तू तुम्हाला मिळणार आहे. याची कॉस्ट किती ठेवली आहे? 200 रुपये. आणि त्याचं डिलिव्हरी चार्ज वेगळे. मिनिमम किती ऑर्डर कराव्या लागतात? मिनिमम 10 तरी ऑर्डर कराव्या लागतात. ओके. तर तू पोस्टने ते पाठवणार, तुला पण मला पण ते न्यायला आणायला. बरोबर. तर खाली आलेल्या नंबरवर तुम्हाला जर ट्रॅप हवा असेल तर ट्रॅप घेऊ शकता किंवा पगोली असेल तर पगोली घेऊ शकता. चला आता आपण जाऊया मासे पकडायला. हल्ली सचिन खेकड्याला पण कमी गेलायस ना? त्या जेव्हापासून ट्रॅपचा व्हिडिओ केलाय ना त्याच्यानंतर मला वाटतं एकदा काय 2दाच गेलो खेकड्यांना पण. अच्छा, आता खेकडे पण बंद. हे ट्रॅपच बनवतोय का? वेळ नाही मिळत तुला जायला? नाही ना, याचीच ऑर्डर आहेत ना चालू. चांगलं. आपल्या ऑर्डर कुठे कुठे गेलेत? आपल्या ऑर्डर गोवा, गुजरात, परत रत्नागिरी, वा, आणि मंगलोर, ओडिसा पर्यंत ऑर्डर गेल्यात. हडीतनं त्या दिवशीच पाठवले ओडिसावाल्याचे. क्या बात आहे. बेंगलोर वाल्याला 10 पाठवले. एकाला 10, एकाला 5. ओडिसावाले तुझ्यावर कुठल्या भाषेमध्ये बोलतात? हिंदीमध्ये? हिंदीतच बोलत होता. अच्छा. आणि एक बोलत होता डायरेक्ट, म्हणजे मेसेजवरच बोलला तो डायरेक्ट. अच्छा, सुंदर. त्याने मला आधी सांगितलं की मला हिंदी पण येत नाही आणि मराठी पण येत नाही, आपण मेसेजवरच बोलूया. हरकत नाही. ओके.
चांगलंय. चला दशावतार पिक्चर मध्ये नाही का ते दिलीप प्रभावळकर येतात बोटीच्या बाजूला. चला बसूया, निघूया. काल पाऊस पडलेलो ना रात्री थोडं थोडं. मालवणात काल आम्ही देवबागात गेलो ना, काल देवबागात भरपूर पडलो रात्री. नाही तेवढं नाही होतो. आज पाऊस पडायला नको मग. नाही तर थंडा होता. नाही तर थंडवाचं मारा दे कोट पाणी खदळ होता. हा पाणी पण खदळ होतं. काय गावताना मुश्किल. अजून पाणी घेऊन पटापट सुकान देत. अजून भरपूर आहे पाणी. तर हे बाजूला आपलं सगळं मॅनग्रोव्ह आहे आणि या मॅनग्रोव्ह मध्येच जिताडा असतो, पल स्पॉट म्हणजेच काळुंदरी मासा असतो, बोईटा पण असतात ना. पण बोईटा बॅटरीवर थारणार नाही. पटापट पळतात. आपल्या काळुंदरी भेटू शकतात. येस. चिताडा असेल तर चिताडा. आशेने जायचं नाही माहिती आहे ना. आशेने गेलो की भेटत नाही. पण आपला जो 5 किलोचा मिळालेला ना आपल्याला, तो व्हिडिओ तुम्ही बघा. खरंच एवढा इंटरेस्ट तो व्हिडिओ चालला नाही, पण तोच व्हिडिओ नाही झाला. पण तो बाप व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये 5 किलोचा जिताडा या हँडनेट वरनं काढला आम्ही. ह्या हँडनेट वरनं. त्याच्या अगोदर आपण एवढे जिताडे म्हणजे मासे तू पकडलेलेस, पण कधी कॅमेरामध्ये काहीच झाला नव्हता. तो पहिला जो जिताडा तो या असा हँडनेट मध्ये झालेला. 5 किलोचा पहिल्यांदा झालाय. तर अंधार झालेला आहे पण पाणी अजून सुकलं नाही ना. पाणी भरपूर आहे. इथे आपण जिताडा काढलेला ना. नाही इथे छोटा काढलेला त्याच दिवशी. ओके. तर आपण पण थोड्या वेळाने बॅटरी चालू करूया. पण आता बघू, पाणी अजून सुकलेलं नाही, सुकती झालेली नाहीये पूर्ण. पाणी भरपूर आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तासाने आम्हाला पहिलं काळुंदर दिसलंय. आतमध्ये खूप आतमध्ये आहे. बघूया मिळतं काय. कर क्रॉस. येता नशीब आलं. आधी झाडातून बाहेर यावे. काठी काय काठी मागे राहू दे. साईज बरी आहे. काठी धरते. थांब नको थांब. बाहेर घे आधी. बोट बाहेर घे. बोटी दे. साईज बघा काय खतरनाक ना. साईज एक नंबर साईज आहे. एक नंबर. सुरुवात चांगली झाली. सुरुवात तर चांगली झाली. आपलं दरवेळेच आहे ना. आताच म्हणा वेळ जातो आपल्याला पहिलाच. सुरुवात चांगली झाली. आतमध्ये होता एकदम. पाणी भरलं असल्यामुळे ना वर जाऊन राहिली ती मॅनग्रोव्हच्या मुळामध्ये. आणि आज का हळू सुकते काय कळत नाही. आतमध्ये जाऊन जावलेला भाऊ. बरी आहे साईज.
सगळं भिजवलं ना बघा. जरा ते हे उडू काढून टाक ना पाणी जरा. अरे अरे पाणी काढून टाक. बस नाही सगळं अंगावर उडवतात. मागे पुढे मागे पुढे आईला बरी आहे ना साहेब. पाणी कमी होतं तसं मीठ दिसतात ना. उडी टाकते त्या. वा तरी साईज आहे रे. मस्त साईज आहे ना. तो ह्यो पाक मासो पण इलो आपण. मस्त रे साईज. ओके भिजवून टाकले. हे पटापट गावले. गणपती बाप्पा गणपती दिसले आणि गावात लागली. ओढी राहणार नाही ना. उडी राहणार नाही. पाणी खूप होतं ना. काढ आणि होता साईज मस्त. आता सचिनला जिताडाचं दर्शन झालंय. आज बरेच दिवसानंतर दर्शन दिलंय. किती किलोचं होतं तरी? 5 किलोचं होतं. मोठं होतं रे. आणि त्यांनी जस्ट बॅटरी फिरून बघितली. इथे खाली आहे बोलतो आहे गणपती बाप्पा पण आहे.
बॅटरी मारल्याबरोबर धडामकन आवाज केला त्याने. आवाज केला आणि बघलं. हो. आणि तो कुठच्या बाजूला धावत गेला ते पण कळलं. या बाजूला इकडे दिसला तर दिसला. सपाटा रे. नशिबान गावला. सपाटा सपाटा. अरे एक नंबर. आतापर्यंतची मोठी साईज आहे. जबरदस्त आहे. अजून अरे दिसला गेला. उडी मारणार असतात तोंडार माझ्या. सर्वात मोठं स्किल बोट सांभाळणे. गावला. अरे सपाटा अरे. आधी पळालेला ना. अरे अरे शी तोंडा पिंडात गेला माझ्या. बघा सगळी रंगवल्या. मोठी साईज आहे. साईज मोठी आहे. मशीन चालू केल्याने ते बंदच नाही. जितड्यान पण चटक लावल्या ना. मग तो गावात आहे किंवा नको गावात आहे. जाई सर बघ ती असंच असतात. जिताडो गावतलो की नाही, जिताडो दिसतलो की नाही, आवाज दिसतलो की नाही. दिसलो ए पक्षी पक्षी पक्षी. नशीब झाडात कुरली आहे का रे. मेलेली आहे वाटत. या झाडात मेली आहे. मोठा आहे. अजून आहे का. बरा साईज बरी.
नाही ना म्हणता बरेच काढलं. काय नाही करी होतं. पाणी नाही पाणी सुकाक सुरुवात झाली ना तसे गावात गेले. आता लक्ष फक्त जिताड्याकडेच. मागे मस्त चंद्रप्रकाश आहे, खूप धमाल येते. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय, पण परतीच्या प्रवासाला पण जाताना चेक करतच जाणार आहे. बघूया परतीच्या प्रवासाला आपल्याला किती मिळत आहेत. अरे सपाटा रे, एक नंबर एक नंबर. काहीतरी दुसरा गेला दिसला बरा तुका फटकन धावला आता बरा म्हणून आली. सपाटा आतापर्यंत सर्वात मोठा. अरे रे 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 काय साईज आहे, एक नंबर साईज. साईज खतरनाक साईज. साईज काय खतरनाक साईज, जबरदस्त. उलटाच जाता ना. उलटाच जाय होतं, उलट्याच जाय होतं ना. हो पाण्याकडे नको तरी हा बरा. बोट चालली आहे मागे मागे. अजून राहुला हा. पाठी पाठी आहे ना मीडियम. तरी हा रे बरा. अगदीच लहान नाही. जे मोठं सुटलेलं ते पुन्हा दिसलं. बघूया काय लक आहे आपलं. बोट लोट आहे ना, बोट पाणी भरत आहे त्याच्यामुळे बोट ह्या बाजूला धावते. मोठा हा रे, बऱ्यापैकी थांबणार नाही. बोट थांबणार नाही. गावात लागली तर होडी थांबणार नाही.
फुल स्किल लावले पणाला आडवा तिडवा करून. भरतीच्या लोटामुळे बोट या बाजूला धावते. पाणी वाहत आहे. कसला हातमध्ये दिला डायरेक्ट. अरे एक नंबर साईज. अरे एक नंबर साईज आहे. कडक 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 साईज कडक झाडीसून काढलंय बोट थारणार नाही ना. थोडी अजिबात तारणार नाही. लाटे बरोबर धावते बोट या बाजूला. शेवट गोड झालो. आता मिक्स झाला. आता खायचा काय काय कळत नाही. आता काय काय त्याला. तर आता मोजून घ्या किती आहेत. एक थांब रे थांब. 2 बाकीचे टाकून घे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 18 19 20 21 नाही ना म्हणता बरीच मिळाली. 22 23 24 आणि 25 आणि 25. वा बरे गावले ना. येस. तर मित्रांनो आज आपल्याला हा काळुंदरी मासा जो मिळालेला आहे पल्स स्पॉट म्हणतात त्याला. याची शेती केली जाते. याची पिल्लं लहानाची मोठी करून जसं जिताडा मत्स्य शेती आहे तसंच पल्स स्पॉटची देखील शेती केली जाते. आणि तुम्ही जर साईज बघाल तर गणपतीमध्ये साधारण 450 पर्यंत याचा रेट आलेला किलोचा. असा हा रेट असतो. आणि तुम्ही याला खाडीतला पापलेट मासा देखील बोलू शकता. दिसायला हा पापलेट सारखा नसला तर याची चव अतिशय सुंदर असते आणि जेवढं फ्रेश खाल अप्रतिम टेस्ट. तर मित्रांनो हे खाडीतले मासे देखील तुम्ही ट्राय करा. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.